तब्बल 72 IAS IPS अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांच्या हनी ट्रॅप संदर्भातला जो विषय आहे त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये असं म्हणाले की ना हनी ना ट्रॅप। मग प्रश्न असा आहे की प्रफुल्ल लोढाला अटक कशासाठी केलेली आहे आणि त्यातून देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाला वाचवू पाहतायत। यासाठी हा प्रफुल्ल लोढा आहे कोण आणि त्याच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे आधी पाहावं लागेल। तर देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मंत्री, त्यांची सावली म्हटलं तरी हरकत नाही, ते म्हणजे गिरीश महाजन। आणि या गिरीश महाजनांचे अत्यंत जवळचे म्हणजे प्रफुल्ल लोढा। म्हणजे प्रफुल्ल लोढा हे केवळ जामनेरचे आहेत आणि म्हणून त्यांच्या जवळचे आहेत असं नव्हे, तर संजय राऊतांनी हा जो फोटो दाखवून दिला त्याच्यातून त्यांचे घनिष्ठ संबंध दिसतातच, पण त्या पलीकडे जाऊन त्यांच्या निवडणुकीमध्ये घाम गाळणारा माणूस म्हणजे प्रफुल्ल लोढा, त्यांच्या सांगण्यावरून खडसेंच्या विरोधात प्रेस घेणारा माणूस म्हणजे प्रफुल्ल लोढा। आणि म्हणूनच त्यांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा प्रफुल्ल लोढा भाजपमध्ये देखील आलेला होता। हा प्रफुल्ल लोढा ओळखला कशासाठी जातो तर हनी ट्रॅपसाठी। म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हणत होते ना हनी ना ट्रॅप, अगदी त्याच वेळी तो पोलिसांच्या ताब्यामध्ये होता हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्येच। म्हणजे 3 का 4 जुलै रोजी साकीनाका पोलीस स्टेशनने आधी त्याला ताब्यात घेतला, कारण काही अल्पवयीन मुली ज्या आहेत त्यांचा लैंगिक अत्याचार त्यानं केला आणि त्यांच्याकडून हनी ट्रॅप घडवून आणला अशा प्रकारचा त्याच्यावर आरोप होता। लक्षात घ्या, तारीख आहे 3 की 4 जुलै, म्हणजे नुकतंच अधिवेशन सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये 14 जुलैला त्याच्यावर तसाच एक गुन्हा दाखल होतो आणि मग दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा दिला जातो। मग एक साधा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल की जो व्यक्ती गिरीश महाजनांच्या अत्यंत जवळचा आहे, ज्याच्या डोक्यावर गिरीश महाजनांचा हात आहे, त्याला पोलिसांनी पकडलाच कसा? तर याची 2 उत्तरं आहेत। एक म्हणजे विरोधक आणि मीडिया यांच्या संपर्कात तो येऊ नये आणि आपलं बिंग फुटू नये, हे एक कारण आहे। आणि दुसरं कारण असं की एकेकाळी तो गिरीश महाजनांच्या जवळ होता, पण आता तो त्यांच्या जवळचा नाही। इनफॅक्ट त्यानं गिरीश महाजनांपासून आपल्या जीवाला धोका आहे असं म्हणत पोलीस संरक्षणही मागितलेलं होतं आणि आपण एक बटन दाबलं तर देशामध्ये हाहाकार उडेल असं देखील म्हटलेलं होतं। मी हे कशाच्या आधारे म्हणतोय त्यासाठी प्रफुल्ल लोढाचीच ही व्हिडिओ क्लिप पहा। 2 तारखेला जामनेर पोलीस स्टेशन व SP ऑफिस व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी। कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे। मला 31 जुलै रोजी बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली, हा त्याचा पुरावा आहे। आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे। मला पुरावे पोलीस स्टेशनला द्यायची गरज नाहीये, कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे। परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलंय, कोणाला आई म्हटलंय, कोणाला मुलगी म्हटलंय, त्याची मर्यादा पाळून मी अजून चूप आहे। परंतु ज्या दिवशी आपल्या अनितीचे 100 पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही का? मला हे सगळं पाहिल्यावरती डॉट्स कनेक्ट होतात आणि प्रश्न पडतो की या प्रफुल्ल लोढाकडे नेमकी अशी काय माहिती आहे ज्याची गिरीश महाजनांना आणि देवेंद्र फडणवीसांना भीती आहे। एक तर गोष्ट स्पष्ट आहे की या प्रफुल्ल लोढाचा गिरीश महाजनांनी वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टी त्याला माहीत आहेत। आणि म्हणूनच प्रश्न पडतो की संजय राऊत यांनी जे म्हटले की महाविकास आघाडी सरकार पडण्यामध्ये हनी ट्रॅपचा वापर झाला, त्याच्यात या प्रफुल्ल लोढाचा काय सहभाग होता हा खरा प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी काही घडलंच नाही
असा आविर्भाव देवेंद्र फडणवीस यांनी धारण केलेला आहे आणि तो फसवा आहे.